नमस्ते. चांगल्या आरोग्यासाठी रोज दही नक्की खायलाच हवं. दही शरीराला नुसता थंडावा देत नाही, तर ते आपल्या आरोग्यासाठी एखाद्या अमृतासारखं आहे. दही खाण्याचे नक्की फायदे काय? ते शरीरावर कसं काम करतं? आणि दही खाताना आपण नकळत कोणती चूक करतो? हे सगळं आज आपण सविस्तर पाहणार आहोत. ही माहिती खूप मोलाची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1. दह्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाण दुधापेक्षाही जास्त असतं. रोज 1 वाटी दही खाल्ल्याने हाडे मुळापासून मजबूत होतात, ज्यामुळे भविष्यात गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा हाडे ठिसूळ होण्याचा त्रास होत नाही. नंबर 2. दह्यामध्ये लॅक्टोबॅक्टेरिया नावाचे गुड बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया तुमच्या पोटातील आणि आतड्यांमधील घाण साफ करतात, ज्यामुळे पचन सुधारतं, जड अन्नही सहज पचतं. याशिवाय आतड्यांच्या कर्करोगाचा म्हणजेच कोलोन कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत होते. नंबर 3. जर उष्णतेमुळे तुमचं तोंड आलं असेल किंवा जिभेवर फोड आले असतील, तर दिवसातून 2-3 वेळा दही खा. यामुळे पोटातील आग शांत होते आणि तोंड लवकर बरं होतं. नंबर 4. आजकालच्या धावपळीत ताणतणाव खूप वाढलाय. दह्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि चांगले फॅट्स मेंदूतील सेरोटोनिन नावाचे हार्मोन वाढवते, ज्यामुळे तुमचा मूड सुधारतो. चिंता, नकारात्मक विचार आणि डिप्रेशन कमी करून मेंदू शांत ठेवण्यासाठी दही खूप गुणकारी आहे. नंबर 5. जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर दही खा. दह्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. दिवसभर काम करून किंवा व्यायामानंतर आलेला थकवा दह्यामुळे लगेच निघून जातो. नंबर 6. दह्यामध्ये रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्याची ताकद असते. यामुळे रक्तवाहिन्या साफ राहतात, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं आणि हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. नंबर 7. दही खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामुळे तुमची इम्युनिटी इतकी मजबूत होते की व्हायरल इन्फेक्शन आणि बॅक्टेरिया तुमच्यापासून लांब राहतात. नंबर 8. ताप आल्यावर अनेकदा तोंडाची चव जाते आणि काहीच खावंसं वाटत नाही. अशा वेळी दही भात खाणं सर्वात बेस्ट. दह्यामुळे ताप कमी होतो आणि तापानंतर आलेला अशक्तपणा लवकर भरून निघतो. नंबर 9. वाढत्या वयानुसार येणाऱ्या सुरकुत्या टाळण्यासाठी चेहऱ्यावर लिंबू रस आणि दही एकत्र करून चेहऱ्याचा मसाज करा. दह्यातील अँटीऑक्सिडंट्स पेशींचे नुकसान टाळतात, ज्यामुळे तुम्ही दीर्घकाळ तरुण आणि फ्रेश दिसता. नंबर 10. दह्यामुळे शरीरातील साखरेचं शोषण संथ गतीने होतं, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि डायबिटीजचा धोका कमी होतो. तसेच डायबिटीजमुळे होणारी अंगाची किंवा गुप्तांगांची खाज कमी करण्यासाठी दही खाणं किंवा लावणं खूप फायदेशीर ठरतं. नंबर 11. दह्यामध्ये नैसर्गिक पाण्याचे प्रमाण जास्त असतं. यामुळे पोट व्यवस्थित साफ होतं आणि बद्धकोष्ठतेचा म्हणजेच कॉन्स्टिपेशनचा त्रास कधीच होत नाही. नंबर 12. दह्यामुळे शरीरातील मेटाबॉलिझम वेगवान होतं. ज्यांना वजन कमी करायचंय त्यांच्यासाठी दही भात खूप फायदेशीर आहे. दही खाल्ल्याने चरबी वेगाने जळते आणि वजन नियंत्रणात राहतं. नंबर 13. जर तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर दह्यात बदाम, बेदाणे किंवा खजूर मिसळून खा. यामुळे शरीराला चांगलं पोषण मिळतं आणि वजन वाढायला मदत होते. नंबर 14. दही आणि साखर एकत्र खाल्ल्याने शरीराची ताकद वाढते. पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी तसेच नपुंसकत्व कमी करण्यासाठी दही खूप मदत करतं. नंबर 15. दह्यामध्ये विटॅमिन B12 आणि लोह शोषून घेण्याची क्षमता असते.
यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढतं. ज्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे किंवा जे लोक शाकाहारी आहेत त्यांनी दही आवर्जून खावं. नंबर 16. लघवीची जळजळ किंवा युरिन इन्फेक्शन कमी करण्यासाठी दही मदत करतं. यामुळे किडनीवरचा ताण कमी होतो आणि किडनी नीट कार्य करते. नंबर 17. दही शरीरातील युरिक ॲसिडची पातळी संतुलित ठेवतं. याशिवाय सांध्यांना वंगण देण्याचं काम करते. यामुळे ज्यांचे सांधे आखडतात किंवा दुखतात, ज्यांना गाठींचा त्रास आहे, अशा व्यक्तींसाठी दही खाणे खूपच फायद्याचे ठरू शकते. नंबर 18. महिलांसाठी दह्याचे अनेक फायदे आहेत. ते शरीरातील pH बॅलन्स टिकवून ठेवतं, ज्यामुळे फंगल इन्फेक्शन किंवा अंगावरून सफेद पाणी जाण्याचा त्रास कमी होतो. नंबर 19. दह्यामध्ये फुफ्फुसाचे आजार रोखण्याची क्षमता असते. हे तुमची श्वसनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी मदत करतं. नंबर 20. दह्यातील व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी चांगलं असतं. हे डोळ्यांचा थकवा कमी करतं आणि दृष्टी सुधारण्यास मदत करतं. नंबर 21. केस गळती थांबवण्यासाठी दही आणि बेसन एकत्र करून लावा. यामुळे केसांची मुळं मजबूत होतात आणि केस गळणं थांबतं. नंबर 22. जर तुम्हाला वारंवार ॲसिडिटी किंवा छातीत जळजळ होण्याचा त्रास होत असेल तर दही पोटातील ॲसिडची पातळी संतुलित करतं आणि तुम्हाला लगेच थंडावा देतं. नंबर 23. ज्यांना रात्री झोप येत नाही त्यांनी दिवसा 1 वाटी दह्याचं सेवन नक्की करा. दह्यामुळे मेंदूला थंडावा मिळतो आणि झोपेची समस्या हळूहळू कमी होते. नंबर 24. लहान मुलांच्या आहारात दही असेल तर त्यांची बुद्धी तेज होते आणि हाडं मजबूत होतात. नंबर 25. दही शरीरातील विषारी घटक म्हणजेच टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत करतं, ज्यामुळे तुमचं लिव्हर नेहमी फिट राहतं. दही खाताना ह्या मोठ्या चुका टाळा. दही खाण्याचे फायदे तर खूप आहेत, पण काही गोष्टींची सावधानता बाळगणंही तितकंच गरजेचं आहे. नंबर 1. रात्री दही खाऊ नका. रात्री आपली पचनसंस्था मंद असते. रात्री दही खाल्ल्याने कफ आणि पित्त वाढतं, ज्यामुळे सर्दी, खोकला किंवा सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. नंबर 2. विरुद्ध आहार. दह्यासोबत कधीही मासे, मटण, चिकन खाऊ नका. हे आयुर्वेदानुसार अत्यंत घातक मानलं जातं. यामुळे त्वचेचे गंभीर आजार होऊ शकतात. नंबर 3. गरम दही. दही कधीही गरम करू नका किंवा उकळत्या भाजीत टाकू नका. उष्णतेमुळे दह्यातील औषधी बॅक्टेरिया मरतात आणि ते शरीरासाठी अपायकारक ठरू शकतं. नंबर 4. दूध आणि दही. दही आणि दूध कधीही एकत्र मिसळून खाऊ नका. यामुळे उलट्या किंवा पोटाचे विकार होऊ शकतात. नंबर 5. थंड दही. फ्रीजमधील कडक थंड दही लगेच खाऊ नका. ते थोडा वेळ बाहेर ठेवा आणि रूम टेम्परेचरला आल्यावरच खा, नाहीतर घसा खराब होऊ शकतो. नंबर 6. योग्य प्रमाण. दिवसाला 1 मध्यम वाटी दही खाणं आरोग्यासाठी पुरेसं आहे. अतिप्रमाणात खाल्ल्याने शरीरातील फॅट म्हणजेच चरबी वाढू शकते, ज्यामुळे वजन वाढू शकते. तर हे होते दह्याचे एकूणच फायदे. तुम्ही रोज दही खाता का? हा व्हिडिओ पाहिल्यावर कोण कोण दही रोज खायला सुरुवात करणार आहे? कमेंटमध्ये येस असे नक्की लिहा. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.